उद्याचा जो मोर्चा आहे तर मी तुम्हाला सांगतो की अनेक लोकांकडून ज्या पद्धतीच्या मोर्चामध्ये विचारणा येत आहे त्या पाहता उद्याचा मोर्चा अभूतपूर्व असेल. आत्ताच्या आमच्या पक्षाच्या बैठका विविध पदाधिकाऱ्यांना मुख्य विषय होता की त्या मोर्चाची तयारी आणि त्यापेक्षा जास्त महत्वाचं म्हणजे तो मोर्चा अत्यंत शांतपणे कसा होईल हे बघायचं जबाबदारी पदाधिकाऱ्यांवरती आहे. ठरवायचा उत्साह प्रचंड असतो पण त्याचबरोबर कुठेतरी मुद्दामून त्याला गालबोट लावण्याचे प्रयत्न होऊ शकतात. ते होऊ नयेत शांतपणे कसा करायचा या सूचना त्यांना पक्षाचे स्थानिक सगळे पदाधिकारी मोबाईल में बिझी आहे सगळेच आम्ही तयारी करतोय. आता तयारीसाठी बघायची काम असतात कॅमेरामॅननी बघा कारण ज्या मला दिल्ली दाखवायचं जे काही दिल्लीमध्ये घडलं ते अजिबात आवडलेलं नाहीये आणि कुठेतरी झाला त्याच्यामध्ये कुठेतरी काय मुलांमध्ये लोकांना वाटतंय की उद्या आपल्या घरातल्या मुलांवर सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे त्यांच्या भावना सगळ्यांच्याच फार तीव्र आहे. त्यामुळे खूप मोठ्या संख्येने कॉलेजचे विद्यार्थी असतील त्यांचे पालक असतील एकंदरीतच खूप मोठ्या संख्येने लोक उद्या येतील. पण मोर्चा अत्यंत शांतपणे हा जाईल. साधारणपणे आपल्या माध्यमातून मला सांगायचंय सगळ्यांना की मोर्चाची सुरुवात ही शिवाजी पार्क मैदानातून जरी असली तरी मुळामध्ये त्याची बाहेरची जी बाजू आहे तिकडे सगळ्यांनी जमायचंय आणि तिथे जे बरिस्टा किंवा कॅफे कॉफी डे आहे आणि केळुस्कर रोड उत्तर या ठिकाणी सगळ्यांनी जमा व्हायचंय आणि तिथून स्काउट हॉलच्या तिथून मग मोर्चाला सुरुवात होईल. विविध ठिकाणून येऊन मोर्चाच्या मार्गावरती कोणी उभारण्याचा प्रयत्न करू नये याचं कारण तो संपूर्ण मोर्चाच्या स्वरूपात आला पाहिजे. अदरवाईज या पद्धतीची गर्दी टाळली पाहिजे. तर मध्ये मध्ये जर लोक आली तर ते मोर्चाचं स्वरूप नीट राहणार नाही. आपल्याला सगळं शांततापूर्ण करायचं. त्यामुळे तुमच्या माध्यमातून मी सगळ्यांना सांगू इच्छितो म्हणजे आमचे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील आणि ही सगळी येणारी जी तरुण मंडळी आहे त्यांनी सगळ्यांनी शिवाजी पार्कमध्ये आल्यानंतर विशेषतः उत्तर दिशेला सगळी थांबायचं आहे. तिथे कॅफे कॉफी डे किंवा बरिस्टा आहे म्हणजे माहीमच्या दिशेने स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गावरती थांबायचंय. मोर्चा तिथून सुरू होणार असं आहे. मोर्चा हा होणार एवढंच मी तुम्हाला सांगू शकतो. मोर्चा हा होणार तो होणार आणि अभूतपूर्व प्रचंड मोठा मला त्याबद्दल काहीच अरे यार टीव्ही नाही आता कल्पना नाही की अनेक ठिकाणून वेगवेगळ्या गोष्टींच्या बातम्या येत असतात. आत्ताची आमची जी भूमिका आहे की त्या विद्यार्थ्यांच्या बरोबर आमचा पक्ष आणि आम्ही पूर्ण ताकदीने उभे आहोत आणि उद्याचा मोर्चा यशस्वी कसा होईल त्याबद्दल आता आमची चर्चा झाली आणि आता त्याबद्दलच मी सांगू शकतो की त्या मोर्चाच्या तयारीसाठी आता आम्ही काल ज्याप्रमाणे तिरंगा मार्च यशस्वी झाला काल ज्याप्रमाणे म्हणूनच या तरुणांचं समाधान झालेलं नाहीये एवढं मी सांगू शकतो. त्यांनी पोस्ट केली पण यांची जी प्रमुख मागणी आहे ती अजून मान्य न झाल्यामुळे त्यांच्यामध्ये ते बघितल्यानंतर किंवा ज्या काही कारवाई झाल्या त्याच्यानंतर ते समाधानी नाहीये तेवढं मी सांगतो. स्वाभाविक आहे कारण सगळ्यांना दिल्लीच्या ज्या काही घटनाक्रम झाला आणि ते सगळ्यांनी बघितलं टीव्हीवरती त्या इन्स्टावर असेल किंवा काय ते बघून बऱ्याच पालकांना काळजी वाटते आपल्या पाल्यांची की उद्या हे शिकतायत त्यांच्या बाबतीत जर असं घडलं तर काय. त्यामुळे ते प्रचंड चिंताक्रांत आहेत आणि त्यांना ते अजिबात आवडलेलं नाही. त्यामुळे दिल्लीतल्या मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये शिवाजी पार्कवरील तिरंगा मार्च ज्या प्रकारे यशस्वी झाला मोठी तरुणाई जमा झाली प्रचंड गर्दी झाली होती एकंदरीत उत्साह होता तरुणाईमध्ये. राजसाहेबांची काय प्रतिक्रिया होती? अर्थातच चांगली प्रतिक्रिया होती पण तरी सुद्धा अजूनही सरकार
ज्या त्यांच्या मागण्या आहेत त्या अजून मान्य करत नाहीये हे दुर्दैवी आहे. संदीपजी तुम्ही एक ट्विट केलं. मी म्हटलंय मला म्हणायचं की रोज अर्ध्या रात्री उठून पॉलिटिकल व्हिडिओ टाकून नाटकं चालू आहे. हे नाटकांचा काही उपयोग होणार नाही. नाटकं बस करा आता. तुमची नाटकंही बघितली तर तुमच्या नाटकातले व्हिडिओ पण बघितले तर लोकांना त्याचा कंटाळा आलाय. तुम्हाला हवं आहे आता फक्त धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा. रोज म्हणायचं धर्माला वाचवा, धर्माला वाचवा. तर हे आता बंद करावं. आणि जास्ती उशीर केला प्रधानांवरनं पंतप्रधानांवर जायला कमी करायला. या आधी उपचार घेतले पाहिजे. शेवट त्यांच्या आमची टीम आहे. आमची एक टीम आम्ही सकाळी पोलिसांच्या बरोबर कॉर्डिनेशन पण करणार आहे. तिथे कुठे आम्हाला वाटलं काही एखादं एलिमेंट घुसलेलं आहे तर त्याचं काय होतं आम्ही पोलिसांच्या मदतीने करू. म्हणूनच त्याची टीम बनवतो. त्याची काळजी घेऊ आम्ही. सगळे आहेत पण महाराष्ट्र तत्व नाही. मी साम टीव्हीच पाहते. तिथल्या बातम्या मला रिलेट करतात.